विश्वास आमची ताकद. दिल्लीच्या निर्भया हत्याकांडानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशा प्रकारचे घटना घडू नये म्हणून अनेक सामाजिक कार्यकर्ते समोर आले होते आणि महिलांवर अत्याचार रोखण्यासाठी त्यांनी कामगिरी केली आहे. निर्भय हा पुरस्कार राज्य शासनाकडून घोषित करण्यात आला होता, परंतु गेल्या 10 वर्षापासून राज्यातील 11 जे सामाजिक कार्यकर्ते आहे त्यांनी आपल्या पुरस्कारासाठी अर्ज पाठवलेले आहे, परंतु ते धूळ खात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील माझ्यासोबत असेच एक सामाजिक कार्यकर्ते आहे प्रभाकर वाघमारे. त्यांनी देखील राज्य शासनाकडे निर्भय पुरस्कारासाठी अर्ज पाठवलेला आहे. त्यांना काय अडीअडचणीचा सामना करावा लागला आहे ते त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे. प्रभाकर साहेब, तुम्ही अर्ज पाठवलेला आहे, कुठे घोडे अडकले? महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागामार्फत 12 मे 2015 रोजी या म्हणजे राज्यातील जे नागरिक महिला अत्याचाराविरुद्ध कामगिरी करतील अशा नागरिकांना निर्भय पुरस्कार देण्यासाठी GR काढला होता आणि शासनाकडून तसे प्रस्तावसुद्धा पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस आयुक्तालयामार्फत DG ऑफिसने बोलवले होते. माझासुद्धा प्रस्ताव हा बुलढाणा जिल्ह्यातील तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी पाठवला होता, परंतु गेल्या 15 डिसेंबर 2015ला हे प्रस्ताव गेले. 26 जानेवारी 2016ला हा पुरस्कार वितरित करण्यात येईल असं त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं, परंतु अद्यापही हा प्रस्ताव आम्हाला मिळाला नाही. दरवर्षी 26 जानेवारीला हा पुरस्कार मिळेल अशी अपेक्षा असते. आम्ही DG ऑफिसलाही चौकशी केली, गृह विभागालाही विशेष शाखा क्रमांक 6ला चौकशी केली. DG ऑफिस म्हणते आम्ही वरती पाठवलं, गृह विभाग म्हणतो तो DG साहेबांच्या पोलीस महासंचालकांच्या मान्यतेने तो प्रस्ताव आला नाही. पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशी केली असता 2-3 वर्षापूर्वी चौकशी केली असता त्यांनी सांगितलं हे पुरस्कार आम्ही पाठवून दिलेले आहेत, आमच्याकडे त्याची OC आहे. तरीसुद्धा माझी शासनाला विनंती आहे की महिला अत्याचाराविरुद्ध कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा जो काही पुरस्कार आहे हे पुरस्कार तात्काळ शासनाने घोषित करावं. 10 वर्ष जर अंमलबजावणीला लागत असतील तर हा नक्कीच दरवर्षी 26 जानेवारीला आमचा हिरमोड होतो की असं वाटतं यावर्षी पुरस्कार देतील त्यावर्षी देतील पुरस्कार.
आता माझी सरकारला विनंती आहे, जर तुमच्याकडनं मागवलेल्या प्रस्तावांची जर पूर्तता होत नसेल, पुरस्कार घोषित करता येत नसतील, तर ते पुरस्कार परत पाठवा. आम्ही जो काही खर्च आलेला आहे तो प्रस्तावसुद्धा तुम्ही परत द्या. जर तो पुरस्कार 26 जानेवारी 2026 द्यावा, अन्यथा आमचा प्रस्ताव संपूर्ण आलेल्या खर्चासह तो परत द्यावा. आणि महिला सुरक्षेसंदर्भात काढलेला जो काही GR आहे तो GR सरकारनं रद्द केला तरी काही हरकत नाही. जर अशा प्रकारची अंमलबजावणी सरकारकडनं होत नसेल तर सरकारने नाही पण मला सांगा, पुरस्कार घोषित झाला तेव्हाही देवेंद्र फडणवीस होते हो. अशी माझी माहिती आहे. हो. आताही सध्या देवेंद्र फडणवीस आहे, हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हो. तुम्ही देवेंद्र फडणवीसांना काय सांगणार? माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की तुम्ही जो काही GR काढला त्यावेळेस गृहमंत्रीसुद्धा माननीय मुख्यमंत्री तुम्हीच होता. आतासुद्धा तुम्ही गृहमंत्री म्हणून योगायोगाने लाभलेले आहात. आपलं कार्य खूप चांगलं आहे. तुम्ही तात्काळ या महिला सुरक्षे संदर्भातील निर्भय पुरस्कार या वर्षी 26 जानेवारी 2026 घोषित होतील अशा याने कार्यवाही करावी अशी अपेक्षा आहे. तुम्ही महिला अत्याचार विरोधात जे कामं केलेले, जे कामगिरी केलेली आहे, अडीअडचणी आली? हो, महिला अत्याचाराविरुद्ध कामगिरी करत असताना हे टवाळखोर वृत्तीचे, टुक्कार वृत्तीचे लोक असतात. हे अनेक वेळेस धमक्या देतात, मारहाण करण्याचा प्रयत्न करतात, धमक्याही देतात. आणि पोलीस नसतानासुद्धा आम्ही जेव्हा नागरिक रस्त्यावर येतात अशामुळं काय होईल, हा पुरस्कारासाठी आम्ही काम नव्हतं केलं, पण तुम्ही सरकारनेच मागवलं होतं ना. आणि म्हणून मला एवढीच विनंती आहे की यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना खूप त्रास होतो. यांनासुद्धा एक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा उपाययोजना केल्या पाहिजे यासोबतच, की जे नागरिक मदत करतील अशा नागरिकांना. कारण जेव्हा पोलीस स्टेशनला जातो तेव्हा ठाणा हद्दीतील प्रत्येक कर्मचारी सहकार्य करेल असंही नसतं. बऱ्याच वेळेस वरिष्ठांची मदत घ्यावी लागते. त्यामुळं महिला अत्याचाराविरुद्ध जे नागरिक काम करतात यांनासुद्धा स्वयंसुरक्षेविषयी म्हणा किंवा पोलीस भरतीमध्ये जर त्यांना प्राधान्य दिलं तर बरं होईल. नाही, पण आता तुमचा प्रश्न अंमलबजावणीकडे आला आहे. हो. GR काढला, अंमलबजावणी झाली नाही. दुसरे GR काढतात, त्याची अंमलबजावणी होते, असं का? मला सांगा, तुम्ही जेव्हा सरकार आता याची 10 वर्ष झाल्या असूनसुद्धा अंमलबजावणी नाही, परंतु हेच जर समजा एखाद्या लोकप्रतिनिधी, आमदार, खासदारांचे पगारवाढीचं मानधन तुमचं किती पटीने, शेवटच्या दिवशी तुम्ही प्रश्न मांडता, मंजूर पण, कुणी त्याला विरोध पण करत नाही, लगेच मंजूर होतो आणि तुम्ही लगेच तात्काळ त्याची मान्यता, त्याची पूर्तता करण्यासाठी ती अंमलबजावणी किती फास्ट करता. अशीच अंमलबजावणी सरकारने जेवढी आपण आपल्या मानधनासाठी GRची अंमलबजावणी फास्ट करतो तेवढीच अंमलबजावणी प्रत्येक GRसाठी करावी. ज्या GRची अंमलबजावणी होईल असेच GR हिवाळी अधिवेशनात काढावे अशी माझी मागणी आहे. तर हे एक प्रभाकर वारे आहे, या एक प्रभाकर वाघमारे आहे. या एक प्रभाकर वाघमाऱ्यांनी 11 प्रस्तावाप्रती आपली संवेदना व्यक्त केली आहे. 11 प्रस्तावधारक त्यांच्या तोंडातून बोलत आहे. तुम्ही बघू शकता की त्यांच्याकडे किती मोठा प्रस्ताव आहे, त्यांनी किती मोठा प्रस्ताव तयार केलेला आहे, किती मोठ्या प्रमाणात त्यांनी हे सगळे प्रस्तावाचे हे जी आहे फाईल ही सांभाळून ठेवली आहे. 10 वर्षापासून हे फाईल सांभाळून ठेवलेली आहे. परंतु आता त्यांनी थेट मुख्यमंत्री, गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनाच इशारा दिला आहे, जर पुरस्कार देत नसतील तर खर्चासह आमचा पुरस्काराचा खर्च जे झालेला आहे ते पूर्ण आम्हाला परत करावे, अन्यथा 26 जानेवारीपर्यंत आम्हाला पुरस्कार द्यावे अशी देखील त्यांनी सरकारला मागणी केली आहे. वसीम शेख, लोकप्रिय मराठी, बुलढाणा.